ही दरवाढ मागे होणार. भाडेवाढ ज्या प्रमाणात आहे ती अन्यायकारक आहे. रेल्वे भाडेवाढीमुळे संतप्त प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता. भाडेवाढ कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार. रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या महायुतीच्या शिष्टमंडळाची माहिती. रेल्वे भाडेवाढी विरोधातल्या जनहित याचिकेवर आज दुपारी मुंबई हायकोर्टात सुनावणी. मुंबई ग्राहक पंचायतीनं दाखल केली आहे याचिका. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलं आरक्षण. मराठा समाजाला 8 ते 12% आणि 4.5% मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. राज्यातल्या विधान परिषदेच्या 5 मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. सर्वच पक्षांनी बनवलाय प्रतिष्ठेचा मुद्दा. कॅम्पाकोलामधल्या लता मंगेशकर यांच्या अनधिकृत फ्लॅट्सच्या वीज आणि पाण्याचंही कनेक्शन तोडलं. वीज, पाणी, गॅसचं कनेक्शन तोडलेले अनेक रहिवाशांनी गुंडाळला गाशा. राज्यात आतापासूनच पाणी टंचाई भासायला सुरुवात. धरणांमधली पाण्याची पातळी आणि पावसाचा अंदाज घेऊन मुंबई, ठाणे आणि पुण्यात पाणी कपातीचा घेणार निर्णय. नरेंद्र मोदी सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करायला उत्सुक नाही, पण वाढत्या कर्जाबद्दल चिंतेत. सुरक्षा आणि इंधन बचतीला सरकार देणार टॉप प्रायोरिटी. ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम आज सासवडमध्ये, तर सोपानदेवांच्या पालखीचं आज सासवडमधून प्रस्थान. तुकोबांची पालखी पोहोचणार यवतमध्ये. वारकरी घेणार पिठलं भाकरीचा आस्वाद.